दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं दीनबन्धुं मुकुन्दं नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। नारायण महाराज जालवणकरांचं चरित्र पाहत असताना नारायण हे नावच त्यांचं श्रीमद भागवत ग्रंथाच्या अनुष्ठानामुळे हा पुत्र पोटी जन्माला आला म्हणून वडिलांनी तात्या पुराणिकांनी नाव नारायण ठेवलं असं आपण काल पाहिलं। हा नारायण जन्माला आल्यानंतर साधारण फक्त 1 वर्षाचं वय होतं आणि आपलं मातृछत्र जे आहे ते मातृछत्र हरपलं नारायणांचं। असं म्हणतात की बाकी सर्व ऋण जी आहेत ती फेडता येतात पण न ऋण जन्म द्यायचे फिटे। आईचं ऋण कधीच फेडता येत नाही आणि बाकी सगळ्या दुःखांमधून निवृत्ती होऊ शकते यथाकाले, पण मातृछत्र जर हरपलं तर त्याच्यासारखं दुःख दुसरं कोणी नाही, त्याच्यासारखं दुःख दुसरं कुठलंही नाही। 1 वर्षाचं अवघं 1 वर्षाचं वय आणि मातृछत्र हरपलं। मग या लहान असलेल्या या लहानग्या नारायणाचा सांभाळ आजी मोठ्या प्रेमानं प्रतिपाळ करते बरं का। आपल्या वडिलांच्या बरोबर संस्थानामध्ये जावं, या लहान नारायणाला तात्या पुराणिक घेऊन जायचे। या पुराणाची सेवा चालू असताना लहान वयामध्ये कौमाराचरेत प्राज्ञो धर्मान भागवतान इह असं जे काही वर्णन केलंय त्याप्रमाणे या बालवयातच संस्कार नारायणावरती, पुराण श्रवणाचे संस्कार, वय वर्ष 1 सव्वा, काय अवस्था असेल बघा, काय प्रसंग असेल। आजीच्या नजरेखाली हा लहानाचा मोठा होऊ लागला, जरा जरा आता रांगू लागला, थोडा थोडा आता काही अंतराने काही काळानंतर उभा राहू लागला, जरा आजूबाजूला घरात फिरू लागला। पण लहान वयापासूनच त्याची वैराग्य वृत्ती एवढी होती की वय वर्ष 3-4 असेल, हळूहळू हळू बाकीच्या मुलांच्या ठिकाणी असलेला जो सर्वसामान्यपणे बालवयातला जो व्रात्यपणा असतो तो नारायणाच्या ठिकाणी मुळीच नव्हता। वय वर्ष 5 झालं आणि या मुलानं एक दिवशी एक प्रकार, अद्भुत असा आयुष्यात प्रकार घडला। हे जे नारायण आहेत या नारायणांच्या चरित्रामध्ये, जीवनामध्ये रामदास स्वामींसारखाच प्रसंग घडला बरं का। त्यांचंही नाव नारायणच आहे, यांचंही नाव योगायोगाने नारायणच आहे। जशी घटना नारायणांच्या म्हणजे रामदास स्वामींच्या समर्थांच्या आयुष्यात घडली तसाच प्रसंग, अगदी तसाच प्रसंग नारायण महाराज जालवणकरांच्या बाबतीत पण घडला। आजी काहीतरी काम करत होती घरात आणि हे जे नारायण महाराज होते म्हणजे नारायण, हे खेळत 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 घरामध्ये फिरता 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 एक अडगळीची खोली होती आणि त्या अडगळीच्या खोलीमध्ये फडताळावरती जाऊन मांडी घालून बसले। 2-3 तास झाले, पोराचा कुठे पत्ताच लागेना। आजीने जरा माझघरात पाहिलं, स्वयंपाकघरात पाहिलं, ओसरीमध्ये पाहिलं, पडवीत पाहिलं, अंगणात पाहिलं, शेजारच्यांच्या घरात पाहिलं, अन्य कुठे चौकशी केली, पण पोराचा काही केल्या पत्ता लागेना। शेवटी आजीला काळजी वाटू लागली। तिने 1-2 गडी घरातले मदतीला घेतले आणि सगळं घर पुन्हा एकदा शोधायला सुरुवात केली। अडगळीच्या खोलीत पोरगा जाईल अशी कल्पनाच नव्हती आणि जाता 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 सहजपणे आत जाऊन प्रवेश केला। त्या फडताळावरती नारायण बद्ध पद्मासन घालून बसलेला होता आणि बद्ध पद्मासन घालून बसलेला नारायण, ध्यानस्थ मुद्रेत बसलेला नारायण आजीने पाहिलं। थोड्या वेळाने तोंडावरती 4 थेंब पाण्याचे शिंपडले आणि उठवलं त्या पोराला ध्यानस्थितीतून। 5 वर्षाचा पोरगा ध्यानस्थितीत बसला होता। आजीने विचारलं, नारायणा अरे इथे काय करतोयस अडगळीच्या खोलीत? त्या पोरानं दिलेलं उत्तर फार मार्मिक आहे। तो लहान वयातला नारायण म्हणतो, आजी
मी देव पाहायला या खोलीमध्ये येऊन डोळे मिटून बसलो होतो. ते उत्तर ऐकलं आणि आजीला असं वाटलं की हा पोरगा आपल्या घरात जो जन्माला आलाय हा सामान्य पोरगा नव्हे, हा काहीतरी अद्वितीय काम करेल. आजीच्या लक्षात आलं. तिनं तात्या पुराणिकांच्या कानावर घातलं, या पोराच्या ठिकाणी ज्या हालचाली आहेत, या पोराची जी चर्या आहे, या पोराच्या चेहऱ्यावरचं जे तेज आहे, या पोऱ्याचं वागणं, बोलणं, पाहणं, उठणं, बसणं, जाणं, येणं, याचा जो सर्व व्यवहार आहे हा एका सत्पुरुषासारखा व्यवहार आहे. आपल्याला ह्याच्यावर विशेष लक्ष द्यायला लागेल. आजीनी आपल्या या तात्या पुराणिकांच्या कानावरती ही गोष्ट घातली. या मुलाचं वय, नारायणाचं वय 8 झालं. 8 वर्षाचं झाल्यानंतर आपल्याकडे अशी एक पद्धत आहे की ब्राह्मणानाम अष्टमे, क्षत्रियाणाम एकादशे, वैश्याणाम द्वादशे केलं. या न्यायाने 8 वर्षाचं वय झालं की मुंज करायची. 8 वर्षानंतर जर मुंज केली तर गुरु ग्रहाचं बळ आहे का पोराला हे बघावं लागतं. परंतु 8 वर्षाच्या आत जर मुंज केली तर गुरुग्रहाचं बळ असतंच असतं. आपल्याकडे तर शास्त्र असं सांगतं, गर्भाष्टमेवा, मातोश्रीच्या आईच्या पोटातले 9 महिने सुद्धा गृहीत धरायला हरकत नाही. 5व्या वर्षी सुद्धा मुंज केली तरी चालेल, 6व्या वर्षी केली तरी चालेल. या पोराची मुंज, नारायणाची मुंज जालवणला तात्या पुराणिकांनी केली. वेदाध्ययन झालं, शास्त्राध्ययन झालं, पुराणांची माहिती नारायण आपल्या वडिलांकडनं घ्यायला लागले, शिकू लागले. आता वय हळूहळू हळूहळू वाढू लागलं. 15, 16, 17 वर्षाचं वय. जुन्या पद्धतीप्रमाणे विचार केला तर 8व्या वर्षी मुंजीपासून पुढची 10-12 वर्ष गुरुकुलामध्ये ज्ञान घ्यायचं आहे. वेदाध्ययन, शास्त्राध्ययन, पुराणाची सेवा आणि ती करता करता आता विवाह योग्य वय त्या काळातल्या पद्धतीप्रमाणे झालं. साधारण वय वर्ष 19-20, 18-19 वर्षाचं वय असेल. या नारायणांसाठी मुली पाहू लागले, कारण घरात बाई माणूस कोणी नव्हतं. होती आजी, ती म्हातारी होती. आई तर लहानपणीच निवर्तली होती. त्यामुळे घरामध्ये सांभाळून घेणार असं अन्य कोणी नसल्यामुळे नारायणाच्या विवाहासाठी स्थळं बघायला सुरुवात झाली. नारायणाला सहज विचारलं वडिलांनी, तर नारायणांच्याकडून उत्तर आलं, महाराज वडिलांना सांगतायत, बाबा मी यासाठी आलेलो नाही जन्माला, मला काहीतरी वेगळं करायचं आहे, मला दत्तात्रेयांची उपासना कराविषयी वाटते. वडिलांनी एकंदरीत रागरंग पाहिला. नारायणांची इच्छा नव्हती, परंतु घरातल्यांच्या इच्छेमुळे विवाहाला तयार झाले. त्याला 2 कारणं होती. पहिली गोष्ट घरातल्यांची इच्छा आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे मागच्या जन्मी हे नारायण हिरण्यगर्भाचार्य नावाचा यांचा अवतार होता. त्या अवतारामध्ये एक घटना घडली होती. ती घटना उद्याच्या चरित्राख्यानात आपल्याला सांगतो की या घटनेच्या संदर्भामुळे विवाह करण्याची इच्छा नव्हती, परंतु विवाह करायला तयार झाले. ती नेमकी मागच्या जन्मातली हिरण्यगर्भाचार्य असतानाची घटना काय आहे, उद्याच्या आख्यानात ऐकू. आज इथेच वाणीला विराम देऊ. तोपर्यंत दत्तात्रेयांच्या पवित्र नामाचं स्मरण करून थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.